क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिनांक 18 जुलै 2024 रोजी अभिषेक शर्मा याने इलेक्ट्रोफेब कंपनीतील कामगारांच्या मदतीने लिंक रोड येथील इंडस्ट्रियल वे ब्रिज व महाराष्ट्र वजन काटा, जानकी वजन काटा या 3 वजन काट्यावर काम करणाऱ्या कामगारांसोबत कट रचून फिर्यादी प्रशांत अरुण संगई यांचे इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन कंपनीमधून निघणारे लोखंडी स्क्रॅप मटेरियल एका गाडीच्या वेगवेगळ्या वजनाच्या 2 पावत्या तयार करून कमी वजनाची पावती ही फिर्यादी यांना दिली जायची व मूळ वजनाची पावती हे स्क्रॅप विक्रेता हा स्वतःकडे ठेवत असायचा। अशा प्रकारे स्क्रॅपचे कमी पैसे देऊन फसवणूक केली आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील आरोपी अभिषेक शर्मा यांना तात्काळ अटक करून महाराष्ट्र वजन काटा, जानकी वजन काटा, इंडस्ट्रियल वजन काटा या तिन्ही वजन काट्यावरील आरोपी जितेंद्र मिश्रा, गोपाल राणे, राम लखन सिंग, नरेंद्र बागल, रवींद्र शर्मा यांना अटक केली आहे। तसेच पावती बनवण्याचे डिव्हाइस मधील मशीन जप्त करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत। सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, अतुल पाटील, संदीप शेळके, अविनाश चव्हाण, दिनेश निहे, विजय सोनवणे, अर्जुन कांदळकर, जनार्दन ढाकणे, महेश सावंत यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अंबड, नाशिक। दिनांक 18/7/24 रोजी अंबड येथील कंपनी आहे इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते। अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती। आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की ज्या वे ब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संगई यांची फसवणूक होत होती। म्हणून हे तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आले आहे। तसेच इलेक्ट्रोफॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे 2 कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाल राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आली आहे। हा तपास MIDC चुंचाळे येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत। अजून प्रकरण तपासावर आहे। अद्यापपर्यंत 6 जणांना यामध्ये अटक झाली आहे। त्यांची PCR घेण्यात आलेला आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे। तर आतापर्यंत कितीची फसवणूक झाल्याचं समोर आलेल्या तपासामध्ये आणि किती वजन काट्यावर आपण चौकशी केली आहे, किती लोक इन्व्हॉल्व आहेत? आतापर्यंत आपण 3 वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत। ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील डेटा आपण काढणार आहोत। तो डेटा काढल्यानंतर निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे। ज्यांना चौकशी झाली ताब्यात घेतले त्यांनी काही सांगितलं दिवसातून किती किलो चोरीचा हे करत होते तिथे? नाही, त्या पद्धतीने नाहीये। जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं। आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वे ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।